नांदेड CM24 लाईव्ह न्यूज पाहण्यासाठी लाईक व सबस्क्राइब करून बेल आयकॉन दाबा। CM24 लाईव्ह न्यूज मध्ये आपलं स्वागत आहे। पाहूया आजच्या काही ठळक घडामोडी। नमस्कार, आपण पाहतात सामान्य जनतेचा आवाज नांदेड CM न्यूज। आज आपण नांदेड परिसरामध्ये आहोत आणि या ठिकाणी नांदेड उत्तरचे आमदार तथा शिवसेनेचे उमेदवार माननीय बालाजी कल्याणकर यांचा या ठिकाणी ओबीसी समाजाच्या वतीने या ठिकाणी सत्कार आयोजित केला होता। त्यानिमित्त या ठिकाणी आपण चर्चा करत आहोत। काय होता आजचा सत्कार? आदरणीय पुण्यश्लोक अहिल्यादेवी होळकर यांच्या अश्वारूढ पुतळा आणि स्मारकासाठी आम्ही जवळपास 50 वर्षापासून आग्रही होतो, पण आतापर्यंत कुठल्याही पक्षाने किंवा कुठल्याही राजकीय नेत्याने याची दखल न घेतल्यामुळं आमचा तो जे प्रश्न होता तो प्रलंबित होता। पण आदरणीय कल्याणकर साहेबांनी एका निवेदनाच्या द्वारे आदरणीय पुण्यश्लोक अहिल्यादेवी होळकर यांच्या पुतळ्यासाठी त्यांनी जवळपास 10 कोटीचा निधी उपलब्ध करून दिला। त्यामुळे समस्त अहिल्यादेवी प्रेमींकडून हा जो आजचा जो सत्कार आहे तो आयोजित करण्यात आलेला होता। या ठिकाणी आपल्या सोबत गंगाधर काळे आहेत, आपण त्याच्याशी देखील चर्चा करणार। काय सांगणार? काय नाही, जे आमचं 5-5 वर्षापासून पेंडिंग होतं काम होतं, आज आमच्या कल्याणकर साहेबांनी काम केलं, त्याच्यावर धन्यवाद आणि मोकळं आहोत। आपल्यासोबत व्यंकटराव मोकले देखील आहेत, त्यांच्याशी देखील चर्चा करणार। मोकले साहेब नमस्कार, काय सांगतात आजच्या ह्या ओबीसी मेळाव्या संदर्भामध्ये मी एवढंच सांगू इच्छितो की महायुतीचं सरकार आल्यापासून झपाट्याने सर्वच निर्णय होत आहेत। राजमाता पुण्यश्लोक अहिल्यादेवी होळकरांच्या स्मारकासाठी आमचा खूप मोठा प्रयत्न होता, आम्ही आंदोलन पण भरपूर केले होते, पण आम्हाला जागा मिळाली नव्हती। पण कल्याणकर साहेब असो, अशोकराव असो किंवा अजून आपले सगळे नेते किंवा कल्याणकर साहेबांनी याच्यासाठी पुढाकार घेऊन आम्हाला ते पुतळ्याचं 10 कोटीचं एक तर आम्हाला निधी उपलब्ध करून दिली। आणि फक्त आम्हाला इथेच थांबायचं नाही, तर ही लढाई आम्हाला धनगर समाजासाठी ST आरक्षण आणि डायरेक्ट प्रमाणपत्र हे पण मिळून घेणं आमच्यासाठी खूप महत्त्वाचं आहे। पुतळ्याचं तर हे कार्यक्रम झालेलाच आहे, हे तर सर्व समाजाची ताकद दिसून आलेली आहे। परंतु येणाऱ्या काळामध्ये कोणतंही सरकार जरी आलं तर आम्ही रस्त्यावर उतरल्याशिवाय राहणार नाही आणि STचं आरक्षण मिळून घेतल्याशिवाय आम्ही गप्प बसणार नाही। ओबीसी समाज आज बालाजी कल्याणकर यांच्या पाठीमागे आहे आणि या ठिकाणी त्यानिमित्त या ठिकाणी आज सत्कार सोहळा देखील आयोजित केला होता। त्यानिमित्त या ठिकाणी आपण चर्चा करतो। काय सांगतो? मी शिवानंद जानकर, समाजासाठी जे काही 60 वर्षापासून आम्ही झटत राहिलो, आंदोलन केले, रस्ता रोक केले, तरी जे काम झालं नाही ते कल्याणकर साहेबांनी एका याच्यात केलेलं आहे। तरी आमचा समाज बांधव 100% कल्याणकर साहेबाच्या पाठीमागे राहणार आणि राहणारच आहे आणि त्यांचा विजय करणार आहे, एवढं पक्का आहे। समाज बांधवांना एक अहिल्यादेवी माता पुण्यश्लोक यांचा पुतळा नांदेडमध्ये झाल्याच्या नंतर त्यांना मंत्रिपदावर सुद्धा आमचा समाज 100% पाठवणार आहे, एवढं सांगतो। STचं आरक्षण सुद्धा ते जेव्हा जातील मंत्रिमंडळात तर 100% आम्हाला STचं आरक्षण सुद्धा मिळून देऊ शकतात, 100%च आहेत। ST आरक्षणासाठी सुद्धा त्यांचे प्रयत्न चालू आहेत, एवढंच आमचा समाज बांधवांची विनंती आहे। या ठिकाणी नांदेड दक्षिण शिवसेनेचे उमेदवार माननीय बालाजी कल्याणकर ओबीसी समाजाच्या वतीने या ठिकाणी हा सत्कार सोहळा आयोजित केला होता। त्यानिमित्त आपण समस्त ओबीसी समाजाचं झाल्यात, विशेषतः आज आम्ही संपूर्ण धनगर समाजाचेच होतो। अहिल्यादेवीचा पुतळा त्यांनी काम केल्यामुळे आम्ही उत्स्फूर्तपणे आमचे सर्व समाज त्यांच्या पाठीमागे आहे। ते निवडून जवळपास 1 लाख मतांना येतील अशी आमची सगळी भावना आहे, म्हणून आम्ही सगळे त्यांना पाठिंबा देण्यासाठी इथं जमलो होतो। आमच्या विनंतीला मान देऊन ते इथं आले, त्याबद्दल सुद्धा त्यांचे धन्यवाद। या ठिकाणी नांदेड जिल्ह्यातील ओबीसी समाज आज बालाजी कल्याणकर यांच्या पाठीशी राहून त्यांना निवडणुकीमध्ये चांगल्या मताने निवडून आणण्याचा प्रयत्न करत आहे। या ठिकाणी CM न्यूज साठी संजय कुमारजी गायकवाड, धन्यवाद।